कार्यन कारणा व्यतिरिक्त झाले व्यक्त जरी अव्यक्त तरी ते सदैव सदन्वित हे तो सुप्रतीत सर्वत्र सूक्ष्मतेची या न्यूनाधिक्याची परंपरा ही दर्शवी हेची स्थूल कार्य विलयेसाची सूक्ष्म कारणची अवशिष्ट तयाचा ही विलय होता त्याहून सूक्ष्म अवशिष्ट राहता सकलेंद्रिय मनबुद्धी ग्राहकता पावे विकलता ग्रहणार्थी तात्पर्य बुद्धी ही जेथे ठके येथेची मूर्त अमूर्ती ठाके परी त्याचा न सद्भाव झाके सन्मात्र झळके सर्वत्र बुद्धी कामास देई आश्रय म्हणून तिचा होता विलय तात्काळ होई आत्मोदय पडे अक्षय पद ठाई अविद्या माया काम कर्म हेच मुख्य मृत्यूचे धर्म होता या सर्वांचा उपरम होई उपशम बंधाचा होता सर्व बंधन नाश प्रकटे आत्मा अप्रयास जैसा मेघ जाण्याचा अवकाश स्वयं प्रकाश चमके रवी शरीर मी हे माझे धन या नाव दृढ देहाभिमान हेची हृदय ग्रंथी निबंधन दुःखाधिवेशन मायेचे जरी हा देह एकदा निमाला कर्मबीजे देहांतर लाधला ते बीज निशेष जाळावयाला चुकला की आला पुनर्जन्म पुनश्च बीजांचे वृक्ष होती वासना बीजे जे देहांतर प्राप्ती ऐसे हे चक्र अव्याहत गती वासना निमती तोवरी कामांचा जै समूळ विनाश तैसा हृदय ग्रंथी निरास तैच अमर मर्त्य मनुष्य हाच उपदेश वेदांती धर्माधर्म विहित स्थिती जिये नाम बिरजा वदती अविद्या काम निर्मूलन करती जेथे न लवगती मृत्यूते वासनांचा परित्याग तोच ब्रह्मानंदाचा योग निरालेख्या त्या शब्दप्रयोग वाचा विनियोग अनिर्वाच्या झालिया परब्रह्म संवित्ती तीच सकलानिष्ट निवृत्ती तीच मनेप्सित इष्टप्राप्ती हे श्रुतिस्मृती प्रामाण्य ब्रह्माविदाप्नोति परम हेच ब्रह्मानंद साध्य चरम याहूनि अन्य काय परम तरति शोकमात्मवित संसारार्णव तमोमूळ पावावया परकूल ब्रह्मज्ञानाची उपाय निखळ साधन सकळ प्राप्तीचे